शुभविवाह या मालिकेच्या 9 ऑक्टोबरच्या भागामध्ये भूमी आणि मानसी आता हा कॉल कुणी केला होता, डब्बा रिकामा कुणी पाठवला आणि चहामध्ये एक्स्ट्रा साखर कुणी टाकली या विषयांवरती चर्चा करत असताना आता इकडे भूमी म्हणते, माझ्या फोनमधून केलेला शेवटचा कॉल हा मी केलेलाच आहे, त्यानंतरचा माझ्या फोनमध्ये कोणताही कॉल नाहीये. कदाचित मग तो कॉल डिलीट केला असेल का, पण तो तर आपल्याला मेडिकलवाला म्हटला की रागिणी आत्याने त्याला कोणता कॉल केलेला नव्हता, मग हे कसं काय. यावरती मग आता इकडे मानसी म्हणते, घरामध्ये बायका बघायला गेलं तर मी आणि आजी हे सगळं करणं काही शक्यच नाहीये. मग आता दोघींच्याही डोक्यामध्ये एकाच वेळेला विचार येतो, मग ती असणार पौर्णिमा. आता मात्र दोघींना फायनल होतं की ही असणार आहे पौर्णिमा. या सगळ्यामध्ये कोणीही दुसरं हे काम करू शकत नाही, फक्त आणि फक्त पौर्णिमाच हे काम करणार हे आता तिच्या लक्षात येण्यावरती भूमी आता फ्लॉवर वासमधला आता मात्र फुलांचा गुच्छा काढते आणि इकडे फुलांचा गुच्छा काढून ती येते पौर्णिमाकडे आणि पौर्णिमा हे घे, तुझ्यासाठी फुलांचा गुच्छा आणलाय. त्यावरती मग मात्र पौर्णिमा म्हणते, का बरं. यावरती भूमी म्हणते, अगं तू छान गेम खेळतेस त्यासाठी. यावरती मग आता इकडे पौर्णिमा म्हणते, ते तर काय, हा तर गेम मी आधी लग्नाच्या आधीपासूनच खेळते ना. यावरती मग मात्र मानसी म्हणते, हो पण आत्ता जे काही घरामध्ये गेम खेळतेस ना त्यासाठी. यावरती भूमी म्हणते, माझ्या मोबाईलवरून कॉल तूच केला होतास ना त्या मेडिकलवाल्याला. यावरती आता इकडे पौर्णिमा म्हणायला लागते, नाही नाही मी कशाला कॉल करू, मी काही कॉल वगैरे केला नव्हता. यावरती भूमी म्हणते, गप्पा बस, माझ्या मोबाईलमधून तूच कॉल केलास, कारण त्या पिरियडमध्ये तूच माझ्या रूममधून बाहेर येताना मी तुला पाहिलेलं आहे. तू कितीही खोटं बोलायचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा मला माहिती आहे की माझ्या मोबाईलमधून तूच कॉल केला होतास. असं म्हणत इकडे आता भूमी या सगळ्यामध्ये तिला आता रंगे हात पकडते आणि खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस, माझ्या आणि आकाशच्या मध्ये वितुष्ट आणण्यासाठी हे सगळं तू करतेयस ना, मला माहितीये. असं हे सगळं बोलणं चालू असताना आता मात्र आजी येते आणि काय चाललंय तुमचं. यावरती भूमी सांगते, ही पौर्णिमा उगाचच या सगळ्यामध्ये लुडबुड करत आहे. यावरती आता हे सगळा प्रकार चालू असताना आकाश सुद्धा तिकडे येतो आणि काय झालं भूमी. यावरती आकाशला भूमी सांगायला लागते, आकाश आपल्याला दोघांच्या मध्ये वितुष्ट आणण्यासाठी या घरामध्ये नको नको ते प्रयत्न चाललेले आहेत. यावरती आकाश म्हणतो, काय बोलतेस तू. यावरती भूमी सांगते, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. अरे माझ्या मोबाईलवरून पौर्णिमानेच त्या मेडिकलवाल्याला कॉल केला होता, मेडिकलवाल्याला कॉल करून तिनेच या सगळ्यामध्ये ती औषधं कॅन्सल करायला लावली होती. त्यानंतर आत्याला दिला जाणारा रिकामा डबा, हा रिकामा डबा सुद्धा पौर्णिमानेच मुद्दाम कारस्थानं करून दिलेला आहे. या सगळ्यामध्ये माझा काही दोष नाहीये. यावरती पौर्णिमा म्हणायला लागते, आकाश जिजू ही खोटं बोलती आहे, खरंच मी असं का करेन आणि असं करण्याची मला काही गरजच नाहीये. यावरती भूमी म्हणते, तुझ्या आणि माझ्यामध्ये चांगलं चाललेलं किंवा आपल्यामध्ये जे काही व्यवस्थित नातं आहे ते कुणाला बघवत नाहीये, हे सगळं मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करण्यासाठी आपल्यामध्ये केलेलं आहे. यावरती रागिणी म्हणते, अगं भूमी तू काय बोलतेस, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की काल मी तुझ्यावरती चिडले, मी तुझा हात पिरगळला, माझं खूप चुकलं ग, मी तुझी माफी पण मागितली, पण तू मात्र तो राग काही सोडायला तयार नाहीयेस. तू मनामध्ये एक प्रकारची आडीच ठेवून बसलेली आहेस माझ्याबद्दलची. अगं ही आडी सोडून दे भूमी, खरं सांगू का तर तू मनामध्ये असा कोणत्याही प्रकारचा संशय काही ठेवू नकोस. खरं सांगायचं तर तुझ्या मनामध्ये खूप राग आहे. यावरती भूमी म्हणते, माझ्या मनात की तुमच्या मनात. रागिणी आत्या तुम्हाला सुद्धा आमच्यामध्ये वितुष्ट आलेलेच हवे आहेत. यावरती आकाश म्हणतो, भूमी अगं काय बोलतेस, एकतर तू चुका करतेस आणि त्यानंतर सगळं खापर आत्याच्या माथी फोडतेस. यावरती भूमी म्हणते, आकाश मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते, तू या सगळ्यामध्ये आत्यांवरती विश्वास ठेवून खूप मोठी चुकी करतो आहेस. यावरती आकाश म्हणतो, खबरदार भूमी, आईबद्दल मी काही ऐकून घेणार नाही. यावरती भूमी सांगते, आकाश तू आईबद्दल ऐकून घेऊ नकोस, पण माझी जी काही बाजू आहे ती तुला समजून घ्यायलाच पाहिजे ना. यावरती रागिणी म्हणते, म्हणजे भूमी तुला काय म्हणायचंय, मी तुझ्या आणि आकाशच्या मध्ये वितुष्ट आणते. अगं मी असं का करेन. यावरती आकाश म्हणतो, असं आई करणं काही शक्यच नाहीये, कारण ज्या वेळेला मी तुला जाब विचारायला येत होतो त्यावेळेला खरं तर आईनेच मला थांबवलं की नको
या सगळ्यामध्ये भूमीला जाब विचारू नकोस, तिला या सगळ्याचा खूप त्रास होईल. आणि तू मला सांगतेस की आई आपल्यामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करते, ही गोष्ट मी कधीही मान्य करू शकणार नाही. भूमी, आतापर्यंत तू चुका करत गेलीस, त्या चुकांना मी तुला जाब विचारायचं ते तर राहिलं बाजूला, पण या सगळ्यामध्ये तू माझ्या आईवरती ब्लेम टाकतेस, मी हे कदापि सहन करणार नाही. बाद झालं, हा विषय इथेच बंद कर. असं म्हटल्यावरती भूमी म्हणते, आकाश तुला माझी बाजू ऐकूनच घ्यायची नाहीये का? तुझा फक्त यांच्यावरतीच विश्वास आहे का? या तुझ्याशी गोड गोड बोलून तुला आपल्या बाजूने भुलवून माझ्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करतायत. आणि हा प्रयत्न जर तुला दिसत नसेल ना, तर तुझ्यासारखा तूच आहेस. तुला या सगळ्यामध्ये समजून घ्यायला पाहिजे की तुझ्यासोबत खूप मोठा गेम होतोय, तुला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलं जातंय. आणि ते तुला जर का दिसत नसेल तर मात्र काही खरं नाही, तुझी आई तुला फसवते. आकाश म्हणतो, बाद झालं भूमी, आतापर्यंत मी बरंच काही ऐकून घेतलं, पण आत्ता या क्षणाला मी आईबद्दल काही ऐकून घेणार नाही. असं म्हणत आता आकाश जोरात ओरडतो आणि भूमीला खूपच वाईट वाटतं. इकडे आजीला पण धक्का बसतो. आकाशचा या वागण्याचा आजीला सुद्धा काहीच अर्थ कळत नाही. नक्की कोण खरं कोण खोटं, आजी जरासा विचारच करत बसते, कारण भूमी कधीच असे अतताईपणाने वागत नाही. मग इकडे भूमीला पण धक्का बसतो आणि रडत रडत भूमी आपल्या खोलीत येते. आपल्या खोलीत आल्यावरती ती आता या सगळ्यामध्ये आकाश आपल्याशी असं कसं वागू शकतो हा विचार करत असताना तिकडे रागिणी येते. आणि रागिणी तिला म्हणते, काय ग, म्हणजे आता इकडे बघितलंस ना माझ्या विरोधात जाण्याचे काय परिणाम होतात, हे तुला समजलं असेलच ना. माझ्या विरोधात जाऊन तू किती मोठी चूक केलीस कळतंय का? म्हणजे आज तर आकाशने फक्त तुझ्या अंगावरती ओरडलाय, आज आकाश तुझ्या अंगावरती ओरडलाय, पण उद्या या सगळ्यामध्ये तो तुला हात सुद्धा उगारायला कमी नाही करणार. बोल, माझ्या विरुद्ध कंप्लेंट करायला गेली होतीस का? पण ही रागिणी काय चीज आहे तुला कळणार पण नाहीये. असं म्हणत ती भूमीचे केस धरते, भूमीला मारायला लागते आणि म्हणते, जा आत्ता आकाशकडे जा आणि माझ्या विरुद्ध कंप्लेंट कर, मी तुझा शारीरिक छळ करते अशी कंप्लेंट कर, बघूया या वेळेला आकाश कुणावरती विश्वास ठेवतो, तुझ्यावरती की माझ्यावरती. एक लक्षात घे, कालच्या प्रकारामुळे मी आकाशच्या समोर ज्या वेळेला माफी मागितली त्यावेळेलाच तुझा गेम मी पलटी करून टाकला होता. तू विचार कर, जर मी फक्त माफी मागून अशा प्रकारचा गेम पलटी करू शकते, जर मी सूड उगवण्यावरती आले तर तुझी काय अवस्था करेन ही तुला माहित नाहीये. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्यापासून जितके हात लांब राहता येईल तितके हात लांब राहा. माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण या सगळ्यामध्ये जर तू माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केलास तर मात्र आकाश तुझी या घरातून हक्कालपट्टी करायला सुद्धा कमी करणार नाही आणि तो दिवस सुद्धा दूर नाहीये. असं म्हणत भूमी आता इकडे सांगत असते, तुम्ही हे सगळं कृत्य करताय. यावरती रागिणी म्हणते, हो, तुला काय वाटलं? म्हणजे आता ते कॉफीमध्ये साखर एक्स्ट्रा टाकणं, डबा रिकामा आणणं, फोन करणं, हे सगळं मीच केलंय ग भूमी, पण तू माझं समजून सुद्धा काही वाकडं करू शकत नाहीस. असं म्हणत रागिणी आता आकाशचा विश्वास संपादन करून भूमीला आणि आकाशला वेगळं करण्यासाठी जे कारस्थान करत असते ते भूमीला समजतं. आणि त्यानंतर रागिणी निघून जाते. रागिणी निघून गेल्यावरती इकडे आता भूमी खूप उदास होते आणि घडलेला आत्तापर्यंतचा सगळा घटनाक्रम आठवायला लागते. आणि ती विचार करत असते की आत्तापर्यंत आकाशने कधीही माझ्यावरती साधा आवाज उठवला नाही, पण आज आत्यांच्या समोर तो माझी बाजू घ्यायला तयार नाहीये. आणि तिला पहिल्यापासूनच्या सगळ्या घटना आठवायला लागतात. कशा पद्धतीने तिने आकाशला सांगितलेलं असतं की आकाश, रागिणी आत्यांनी माझा हात पिरगळला, त्यावरती आकाशने आता रागिणीला जाब विचारायला गेल्यावरती रागिणीने पलटलेला सगळा डाव तिच्या लक्षात येतो. आणि आज तर हद्दच झाली, आकाश आपलं काही ऐकून घ्यायला तयार नाहीये. या सगळ्यामध्ये आकाश आपली बाजू पण समजून घेत नाहीये आणि आपल्यावरतीच उलटा कांगावा करतोय. ही गोष्ट भूमीला सहन होत नाही आणि ती विचार करते, आकाश, तुझ्या भरोशावरती मी इकडे आले होते, तुझ्या भरोशावरती मी आले होते, आणि जर का तू या सगळ्यामध्ये नवरा म्हणून माझ्यावरती विश्वास ठेवायला तयार नसशील तर मी इथे राहण्यात काही अर्थच नाहीये. आता मला इथे अजिबात राहायचं नाही. असं म्हणत भूमीने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो घर सोडून जाण्याचा. आणि त्याचप्रमाणे भूमी आता इकडे घर सोडून जाण्याचा निर्णय घेते तर आकाशला सुद्धा आपण केलेल्या कृत्याची लाज वाटायला लागते आणि तो लॉन मध्ये आलेला असतो. लॉन मध्ये येऊन आता आकाश आपला हात भिंतीवरती आपटत असतो, तिकडे झोकाळ्यावरती हात आपटत असतो.
होतो? का भूमीच्या अंगावरती मी ओरडलो? का मी भूमीसोबत असं वागलो? असं स्वतःला सारखं सारखं विचारत असतो आणि स्वतःला इजा करून घेत असताना त्याला थांबवण्यासाठी आजी येते आणि आकाश काय चाललंय तुझं? यावरती आकाश म्हणतो, आजी मी किती मोठी चूक केली याची मला आत्ता कल्पना आलेली आहे. आजी म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, तू भूमीच्या बाबतीत जे काही वागलास ना ते पूर्णपणे चुकीचं होतं. आकाश म्हणतो, हो मला समजतंय, मी जे वागलो ते पूर्णपणे चुकीचं होतं, पण तरी सुद्धा मला एक गोष्ट कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता मात्र मला एकच गोष्ट खटकते आहे की भूमी सुद्धा असं कसं वागली? म्हणजे कुणावरती ही डूक धरून ठेवणं हा तिचा स्वभावच नाहीये, पण तरी सुद्धा तिच्या स्वभावाच्या भिन्न जाऊन तिने रागिणी आत्यावरती इतका राग ठेवला. यावरती आजी म्हणते, नाही रे, काहीतरी गैरसमज होत आहे. तू या सगळ्यामध्ये भूमीसोबत एकदा बोल, गोष्टी सॉर्ट आउट कर. यावरती आकाश म्हणतो, नाही ग, मला भूमीच्या समोर उभं राहायला सुद्धा लाज वाटते. मी तिच्यावरती मी इतका ओरडलो. ज्या भूमीने माझ्या पडत्या काळामध्ये नेहमी माझी साथ दिली त्या भूमीवरती अविश्वास दाखवून मी ओरडलो. त्यावेळेला मला काय झालं होतं मला खरंच माहित नाहीये. या सगळ्यामध्ये मी स्वतःला खूप मोठा दोषी समजतो. आजी मला खरंच माझी चूक समजलेली आहे. मी किती काहीतरी चुकीचं करतोय. आजी म्हणते, हो बाळा, म्हणजे मला पण तुझं म्हणणं पटतंय. या सगळ्यामध्ये तू जे काही वागलास ना ते पूर्णपणे चुकीचंच होतं, पण तरी सुद्धा तू कधी कधी काय असतं माहितीये का, संसारामध्ये ज्या वेळेला आपण कधी या सगळ्यामध्ये विचार सुद्धा करत नाही तर एकमेकांना समजून घेणं हा सुद्धा विचार आपण करायला पाहिजे. आणि त्याचसाठी कधीतरी तू माफी मागायला पाहिजेस, कधीतरी भूमीने माफी मागायला पाहिजे आणि तुम्ही दोघांनी एकमेकांच्या सोबत कायम राहायला पाहिजे. मला या सगळ्यामध्ये तुझी अवस्था कळते बाळा. तू या सगळ्यामध्ये आता मात्र खूप खचलेला आहेस, पण तरी सुद्धा मी तुला जे काही सांगते ते नीट ऐक. खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये जाऊन भूमीची माफी माग. आकाश म्हणतो, हो मला भूमीची माफी तर मागायचीच आहे, पण आत्ता नको आजी, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये खूप गरमागरमी झालेली आहे. भूमी चिडलेली आहे, मी चिडलेलो होतो. उगाच माझ्या तोंडून काहीतरी जाईल किंवा तिला सुद्धा ऐकून घेण्याची मनस्थिती नसेल, त्यामुळे मी विचार करतोय की आत्ता या घटनाक्रम घडून जाऊ दे. आज तिला मी शांत होऊ देतो आणि उद्याच्या दिवसाला मग भूमीसोबत मी बोलतो. आजी म्हणते, ठीक आहे, पण जास्त वेळ लावू नकोस. भूमीची भेट, भूमीची माफी माग, तिला समजून दे की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आकाश म्हणतो, हो आजी, तू काळजी करू नको. असं म्हणत आकाश आता आजीला समजवतो आणि भूमीची माफी मागण्यासाठी तो आता दुसऱ्या दिवशीचा वेळ ठरवतो. मग आकाश निघून गेल्यावरती इकडे आता भूमी मात्र रडतच असते. त्यावेळेला भूमी आता ज्या वेळेला खाली येत असते ती ऐकते की रागिणी सांगत असते, आकाश, तू जे काही वागलास ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. या घरामध्ये कोणत्याही स्त्रीवरती असं ओरडणं आणि आपल्या स्वतःच्या बायकोवरती असा आवाज वाढवणं हे कदापि खपवून घेतलं जाणार नाहीये. तू जे वागतोस ते मला पटलं नाहीये. तू आत्ताच्या आत्ता भूमीची माफी मागावी अशी माझी इच्छा आहे. भूमीची ताबडतोब माफी माग. आकाश म्हणतो, हो आई, तू काळजी करू नकोस, मी मागेन माफी, पण सध्या माझ्यासाठी एक हे महत्वाचं आहे, ते म्हणजे आपल्याला या सगळ्या ह्याच्यामध्ये हे प्रोजेक्ट साईन करायचं आहे. रागिणी म्हणते, तू काही काळजी करू नको. या प्रोजेक्टसाठी जे काही साईन करायचं आहे, या प्रोजेक्टसाठी जे काही हवंय ते सगळं मी केलेलं आहे. तू फक्त एक काम कर, नजरेखालून घाल आणि हे प्रोजेक्ट योग्य आहे की नाही ते बघ. यावरती आकाश म्हणतो, नाही ग आई, तू हे प्रोजेक्ट फायनल केलंस म्हणजे हे प्रोजेक्ट योग्यच असणार, ते पाहण्याची मला काही गरज नाहीये. असं म्हणत आकाश आता डोळे झाकून इकडे आता तिच्यावरती कायमस्वरूपी विश्वास ठेवतो आणि इथेच आकाश सही करण्याची चूक करणार असतो. तोपर्यंत भूमी हे सगळं ऐकते आणि मी जर का आत्यांना हवे तसंच वागले, या घरातून जर का सोडून गेले तर मात्र रागिणी आत्या या सगळ्यामध्ये आता मात्र त्यांचा डाव यशस्वी करतील आणि आकाशला बरोबर चितपट करतील. म्हणून आता या सगळ्यामध्ये भूमी आकाशसाठी पुन्हा एकदा या घरात थांबणार का, हे घर सोडून जाण्याचा निर्णय स्किप करणार का, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार.